ज्ञान आणि माहिती अर्जित करण्याचे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत। मनोरंजनाची अनेक साधनं आपल्या सगळ्यांच्या आज हाताशी आहेत। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात आपण सगळे जगतो आहोत। तरी देखील या दिवाळी अंकांबद्दलचं मराठी माणसाचं, मराठी वाचकाचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही। याचा पुरावा म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावरती प्रकाशित होणारे शेकडोंच्या संख्येने असलेले वेगवेगळ्या विषयांवरचे हे दिवाळी अंक आणि या दिवाळी अंकांना मिळणारा वाचकांचा हा प्रतिसाद। पुण्यातील अक्षरधारा प्रकाशन संस्थेमध्ये आम्ही आहोत आणि इथे वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले म्हणा किंवा वेगवेगळ्या विषयांना या ठिकाणी वाचकांपर्यंत पोहोचवणारे अनेक दिवाळी अंक या ठिकाणी वाचकांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत अक्षरधाराचे रमेश राठिवडेकर सर आहेत। सर, आधी संख्या सांगा या वर्षीच्या दिवाळी अंकांची, मागील वर्षीपेक्षा काही कमी जास्त आहे का आणि काही वैशिष्ट्य ठळक अशी तुम्ही सांगू शकाल? दरवर्षी जे अंक येतात ते आलेलेच आहेत आणि संख्या कमी होईल असं वाटत होतं कुठेतरी, पण तसं नव्हता। नवे काही अंक आलेले आहेत बाजारामध्ये। म्हणजे आता जवळपास 350हून अधिक अंक आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपण या दालनामध्ये ते अंक ठेवतो आहे। धन्यवाद। काही वाचकांशी आपण बोलूयात। तुम्ही मगासपासून हे सगळे अंक बघता आहात, चाळता आहात, तर काय थोडेसे असे वेगळे जाणवले? कुठल्या अंकाबद्दल तुम्हाला बोलायला आवडेल? येस, ॲक्च्युली लहानपणापासून वाचनाचा छंद आणि दिवाळी आली की मग दिवाळी अंकांचा, विविध प्रकाशनांचा जो दिवाळी अंकांचा हा शाब्दिक आणि मौलिक खजिना असतो तो मला विचारायचं की म्हणजे आज मोबाईल आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे। कसं आहे, ई बुकिंग आहे, बरोबर, आपण ई बुक वापरतो किंवा AI थ्रू किंवा मोबाईल मीडिया जो आहे त्या थ्रू आपण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला ज्ञान अवगत होऊ शकतात। पण कसं आहे, शेवटी पुस्तक हे आपल्या लहानपणापासून वाचनाचं एक साधन आहे। मोबाईल स्क्रीनिंगपेक्षा असं पुस्तकं हाताळायला बौद्धिक भूक आहे, तर ती भागवण्यासाठी पुस्तकाशिवाय दुसरा चांगला उत्तम पर्याय नाही आहे। येस सर। तर या निमित्ताने आपण हे जे काही दिवाळी अंक आहेत तर त्या काही दिवाळी अंकांना जे काही विषय लाभलेले आहेत तर ते थोडेसे सांगण्याचा प्रयत्न करूया। खूप मोठी परंपरा असलेले काही जे दिवाळी अंक आहेत त्यामध्ये या महाअनुभव या दिवाळी अंकाचा समावेश होतो आणि या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ अतिशय या ठिकाणी आकर्षक आहे। एक जी घरं आहेत खेडेगावामधली त्यांचं हे मुखपृष्ठ आणि आतमध्ये अनुक्रमणिका आपण जर पाहिली या दिवाळी अंकाची तर ज्ञान व्यवहारातील आक्रमण हा पहिलाच लेख सुहास पळशीकरांचा आहे। आपण आत्ता ज्याबद्दल बोलतो आहोत, माहिती, ज्ञान अर्जित करण्याबद्दल जी वेगवेगळी साधनं उपलब्ध आहेत, मात्र त्यावरती एका अर्थाने कसं नियंत्रण ठेवलं जातं याच्याशी संबंधित आहे। दुसरा आहे अर्थातच आफ्रिका क्रांतीच्या दिशेने पावलं, मोहन द्रविड यांचा। त्यानंतर ऋतुजा अभिजित आणि अन्न नावाचे पूर्ण ब्रह्म हा राजेश्वरी देशपांडे यांचा लेख आहे। नवेगाव बांधच्या डोंगरावर पाटलांची गोष्ट हा रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा लेख आहे। आणि त्यानंतर इतर तर अतिशय आकर्षक असा हा महाअनुभवचा अंक आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर हा काल निर्णयाचा अंक आहे। काल निर्णयाच्या या अंकामध्ये देखील वेगवेगळे विषय हाताळण्यात आलेत। स्वातंत्र्य लढ्यातील विस्मृतीत गेलेलं पान, त्यानंतर औंधच्या राजांबद्दलचा लेख आहे आणि असे वेगवेगळे आहेत। मला जो इंटरेस्टिंग वाटला तो आहे हा ऋतुरंगचा अंक। ऋतुरंगाचं यावर्षीचं हे 33वं वर्ष आहे आणि या अंकाच्या अनुक्रमणिकेवरती जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा आपल्याला अतिशय दर्जेदार असे हे लेख या ठिकाणी दिसतात। पहिलाच लेख आहे चंदन या नावाचा, गुलजार यांचा आणि अनुवाद केलाय अंबरीश मिश्र यांनी। त्यानंतर ओझं हा लेख आहे विनोद कुमार शुक्ल यांचा आणि अनुवाद आहे यशोधरा काटकर यांचा। म्हणजे हे पहिले हे अनुवादित लेख आहेत। मात्र त्यानंतर आपण म्हणजे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खुशवंत सिंग यांचा देखील आहे, सआदत हसन मंटो यांचा देखील आहे। तर हे पहिली हा जो लेखांची मालिका आहे ती अनुवादित लेखांची मालिका आहे। मात्र त्यानंतर मला या ठिकाणी जो इंटरेस्टिंग
पुढचा भाग दिसतो या अंकाचा, तो म्हणजे मला उमजलेला माणूस या सदराखाली व्यक्तिचित्रणं आहेत, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल रामधारी सिंह दिनकर यांनी लिहिलेलं, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल राम नाईक यांनी लिहिलेला लेख आहे. गोष्ट राज कपूरची शोमन पलीकडची हा प्रदीप चंपानेरकर यांचा लेख आहे. त्याबरोबर कॉम्रेड डांगे यांच्याबद्दल कुमार केतकर यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर एकमेव हा मधुकर भावे यांचा लेख आहे. आणि इतर जाकीर हुसेन यांच्याबद्दलचा जाकीरबाई हा तौफिक कुरेशी यांनी लिहिलेला लेख आहे. आणि इतर तर हा ऋतुरंगचा अंक देखील अतिशय आकर्षक असा आहे. इथे आपण जर पाहिलं तर हा कालनिर्णयचा अंक आहे, त्यानंतर पुण्यभूषणचा अंक आहे आणि एक वेगळेपण जपणारा हा अनुवादचा अंक आहे, उत्तम अनुवाद. हा उत्तम अनुवादचा अंक अर्थातच दरवर्षी जो प्रकाशित होतो, तर जे जगभरामधल्या वेगवेगळ्या भाषांमधलं अभिजात साहित्य आहे त्या साहित्याचा अनुवाद या अंकामध्ये पाहायला मिळतो. आता आपण जर अनुक्रमिकेवरती नजर टाकली तर चिरंजीव टॉल्स्टॉय हा लेख आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर चेन चिन लिएन हा चीनमधल्या एका लेखकाचा आहे. त्यानंतर फ्रान्स काफ्का आईवडिलांना 2 पत्र हा जयप्रकाश सावंत यांनी अनुवाद केलेला हा लेख आहे. आणि मिचिओ काकू हा सुनीता लोहकर यांनी. तर जगभरामधल्या वेगवेगळ्या भाषांमधलं जे अभिजात साहित्य आहे ते तुम्हाला या अंकामध्ये वाचायला मिळू शकतं. त्यानंतर पुढचा अंक आहे तो पद्मगंधाचा. हा पद्मगंधाचा अंक अनुवाद जसा हा अनुवादित साहित्यासाठीचा आहे, तसा या पद्मगंधामध्ये जे आत्ता मराठीमध्ये लिहिणारे आघाडीचे लेखक आहेत, कवी आहेत, त्यांच्यासाठी संधी निर्माण करून देणारा खरं तर पहिलाच लेख हा अरुणा ढेरे यांचा आहे, गेली रामकथा दूरदेशी. त्यानंतर मंजिरी भालेराव यांचा आशियाभर बौद्ध धर्म. म्हणजे आत्ता ताजं जे लिखाण आहे ते यामध्ये आहे आणि जे अभिजात असं साहित्य जे आहे, जे इतिहासामध्ये नोंद झालेलं आहे ते या अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा पुढचा जो अंक आहे तो लोकमतचा आहे. लोकमतचा अंक अर्थातच नेहमी चकचकीत असा असतो आणि या अंकामध्ये ज्यांचे लेख आहेत त्यांच्या नावांवरती जर आपण नजर टाकली, अमिताभ बच्चन, अनिल काकोडकर, देवेंद्र फडणवीस, शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शोभा डे, अभय बंग अशी स्टारडम लाभलेली ही लेखकांची म्हणा किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये जे यशस्वी ठरलेले आहेत अशांचे हे लेख आहेत. अर्थात या लेखांना जे साहित्य मूल्य आहे तो किती आहे हे अर्थातच वाचक वाचूनच ते ठरवू शकतील. त्यानंतरचा हा अंक आहे तो मौज या दिवाळी अंक जो आहे, तर मौज हा दिवाळी अंक देखील अभिजात साहित्यासाठी म्हणून ओळखला जातो. आपण जर पाहिलं तर जल में छोड दिए मोनिका गजेंद्र गडकर आणि त्यानंतर दीर्घ असे हे लेख आहेत. तर जे साहित्य आहे ते ज्याला काळाचं बंधन नाही असं. त्यानंतर इथं हा महाराष्ट्र टाईमचा अंक आहे. या महाराष्ट्र टाईमच्या अंकाची अनुक्रमणिका जर पाहिली तर महाराष्ट्रातल्या शहरांच्या सद्यस्थितीबद्दल किंवा त्यांच्या दुरावस्थेबद्दल हा लेख आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आज जी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा उहापोह या महाराष्ट्र टाईमच्या अंकामध्ये आहे. नागपूर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर असा हा लेख आहे. त्यानंतरचा लेख आहे तो लोकसत्तेचा आणि लोकसत्तेच्या या दिवाळी अंकाबद्दल अनेकांना उत्सुकता असते आणि ही उत्सुकता या दिवाळी अंकाच्या माध्यमातून शमेल असं सुरुवातीला तरी या ठिकाणी आपल्याला वाटतंय. या दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेवरती नजर टाकण्याआधी जर आपण मुखपृष्ठ पाहिलं तर हा संत कबीर आणि हे असं हे चित्र आहे या ठिकाणी. आणि अनुक्रमणिका जर पाहिली तर टॉयटॉनिक विनोदाचं न बुडलेलं जहाज आणि सौंदर्याची अमूर्त रूपे. आणि हे जसं लेख आहेत तसंच अर्थातच लोकसत्ता आहे त्यामुळे युद्ध बदलतंय, आपण तयार आहोत हा पंकज फणसे यांचा लेख. म्हणजे सद्यस्थिती जी आहे आपल्या देशातली आणि जगातली याचा उहापोह यामध्ये आहे. दुसरा इंटरेस्टिंग लेख जो अंक मला वाटला तो आहे अक्षरचा. अक्षर या दिवाळी अंकामध्ये निळू दामले यांनी जगभरामध्ये आत्ता जो युद्धज्वर आहे, मग तो रशिया युक्रेन असेल, गाझा पट्टीमधला इस्रायल आणि हमास यांच्यामधला असेल, याबद्दल लिहिलेलं आहे.
सुबोध जावडेकर यांचा लेख आहे, निळू दामले यांचं संपादन आहे, भरत केळसकर, निळू दामले, अजित जोशी, रवी आमले, पंकज फणसे अशी जी तगडे लेखक ज्यांना आपण म्हणतो ते या अक्षर अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही झाली जी मोठी परंपरा लाभलेल्या दिवाळी अंकांची लेखकांची किंवा लेखकांची यादी. त्यानंतर इतर वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले. आता इथं हे ज्याला गुन्हेगारी कथा म्हणा किंवा भयकथा म्हणा यांना वाहिलेले अंक आहेत. जरी दिवाळी असली, वातावरण जरी प्रसन्न असलं तरी असेही लोक असतात की या दिवाळीमध्ये अशा भयकथा वाचू शकतात. याचा पुरावा म्हणजे हे प्रकाशित होणारे दिवाळी अंक. आता हा धनंजय नारायण धारप विशेषांक मुखपृष्ठावरूनच आपल्याला अंदाज येतो की आत अंकामध्ये काय असणार आहे. आणि नारायण धारप हे नाव वाचून आपल्याला लक्षात येतं की हे वाचणाऱ्यांची दिवाळी किती थरारक असणार आहे. त्यानंतर या अंकामध्ये भयकथा आहेत, त्यानंतर या अंकामध्ये गुन्हेगारी कथा आहेत. आणि आणखी एक अंक तुम्हाला दाखवायचा जो राहून गेला तो भूत या विषयाला वाहिलेला हा अंक आहे. फक्त भूत या विषयाला वाहिलेला. तर या अंकामध्ये आता भूत म्हणजे खरं तर हा मांडण्याचा न मांडण्याचा विषय आहे. आता पहिलाच पान उलटलं की आतमध्ये आम्ही भूत मानत नाही, पण या पणमध्ये सगळं काही आलं. जरी भूत मानत नाही तरी देखील या भूत विषयाची वेगवेगळ्या अंगाने चर्चा या दिवाळी अंकामध्ये आहे. मग आपल्या परंपरांमध्ये भूताची वेगवेगळी रूपं असतील. आधुनिक काळामध्ये भूताचा उपयोग कसा करून घेतला जातो जाहिरातींसाठी किंवा आपली प्रोडक्ट्स विकण्यासाठी. साहित्यामध्ये भूत कशा स्वरूपात आहे, भूताशी संबंधित काही विनोदी प्रसंग किंवा कथा असतील, हे सगळं या भूत नावाच्या या विशेषांकामध्ये आहे, दिवाळी अंकामध्ये आहे. तर हा एक वेगळा असा हा दिवाळी अंक आहे, फक्त भूत या विषयाला वाहिलेला. अर्थात दिवाळी जरी असली तरी या अशा विषयांना देखील लोक पसंती देतात हे आहे. तर हे आपण दाखवलं, जसं भयकथा, गुन्हेगार, अपराध, पाठलाग, क्राईम स्पॉट हे नवीन असे दिवाळी अंक आहेत जे असे थरार कथांना, नारायण धारप असतील किंवा जे इतर आपण लेखक पाहिले अशांसारखं लेखन आज देखील वाचलं जातं. OTTमध्ये किती थरारक वेब सिरीज असल्या तरी. त्यानंतर आपण या दिवाळी अंकांच्या दुसऱ्या भागामध्ये येऊयात. इथे जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी राजकीय विशेषांक आहेत, दिवाळी अंक आहेत किंवा राजकारणाशी संबंधित आहेत. आता हा ग्रहांकित म्हणजे एका अर्थाने जे ज्योतिषशास्त्र आहे त्याच्याशी संबंधित हा दिवाळी अंक आहे. या राजकीय नेत्यांचं येणाऱ्या वर्षामध्ये भवितव्य कसं असेल वगैरे या दिवाळी अंकामध्ये जे आहे ते रेखाटण्यात आलेलं आहे. अर्थात यावरती विश्वास कोणी ठेवायचा कोणी नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यानंतर हा युगांतर नावाचा दिवाळी अंक या ठिकाणी आहे. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 100 वर्ष, त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचा शतकी प्रवास आणि एकूण कम्युनिस्ट पक्षाचा जो काही प्रवास आहे तर तो या सगळ्या युगांतरमध्ये रेखाटण्यात आला आहे. जे महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट नेते होऊन गेले त्यांचे फोटो या ठिकाणी आहेत. अर्थात कम्युनिस्ट चळवळीची पिछेहाट का झाली याचा देखील उहापोह या अंकामध्ये केलेला असावा अशी अपेक्षा आहे. त्यानंतर आपण पुढे आलो की हा मार्मिकचा, हा सामनाचा दिवाळी अंक आहे. आत्ता अर्थातच मार्मिक व्यंगचित्रांसाठी ओळखलं जातं. ठाकरेंचा आहे, त्यामुळं आत्ता जी काही विद्यमान परिस्थिती आहे राजकीय त्यामध्ये घरभेद्यांनो, मागे हटा वगैरे वगैरे असा हा अंक आहे. त्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही जे पाहतो आहोत त्यामध्ये दुर्ग किंवा ट्रेकिंग किंवा जे काही साहसी क्रीडा प्रकार आहेत त्यांना वाहिलेले जे दिवाळी अंक आहेत ते आपल्याला दिसतात, ज्यामध्ये आपल्याला दुर्गांच्या देशातून आणि दुर्ग हे प्रामुख्याने आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भवतालचा एक दिवाळी अंक आहे, संस्कृतीचा दिवाळी अंक देखील अतिशय रंजक आहे. आणि त्यानंतर इथं हा जो भाग सुरू होतो तो लहान मुलांच्या दिवाळी अंकांचा, ज्यामध्ये बालकुमार आहे, भन्नाट आहे, असे चिकू आहे, शब्दालय आहे. तर लहान मुलांना या वाचनाकडे आकर्षित करणारे असे हे दिवाळी अंक. या दिवाळी अंकांची ही दुनिया, अर्थात सुरुवातीला जसं म्हटलं की आज मनोरंजनाची किती साधनं उपलब्ध असली तरी देखील बौद्धिक भूक भागवण्यासाठी मराठी वाचक
आवर्जून या दिवाळी अंकांना पसंती देतो। हा महाअनुभव ज्यांनी प्रकाशित केला आहे ते आनंद अवधानी सर आपल्यासोबत आहेत। सर, मी आलो, अनेक दिवाळी अंक चाळले, पण मला हा जो आहे तो आकर्षक वाटला। मी थोडंसं प्रेक्षकांनाही याच्याबद्दल सांगितलं। तुम्ही प्रकाशक म्हणून काय सांगाल या अंकाबद्दल? नाही, आत्ताच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण म्हणतो की मासिक चालणं, मराठी मासिक चालणं सोपी गोष्ट नाही, तर यंदाचं 25वं वर्ष आहे अनुभवच्या दिवाळी अंकाचं आणि वाचकांचा सातत्याने ह्या अंकाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आणि पत्रकारितेची जी बेसिक मूल्ये आपण म्हणतो त्या मूल्यांची कुठेही तडजोड न करता आणि दर्जा राखून आपण काम करू शकतो आणि असं काम केलं तर वाचक प्रतिसाद देतात, असा यंदा अनुभव आहे याचा। आणि सध्या जे संगीत देवबाभळी नाटक महाराष्ट्रभर प्रचंड गाजत आहे, ज्याचं परेश रावल यांनी कौतुक केलं, तर त्याचे जे लेखक आहेत प्राजक्त देशमुख, तर त्यांची याच्यामध्ये सुंदर कथा, नवीन कथा आहे। नंतर सुहास पळशीकर ज्येष्ठ विचारवंत आहेत, तर त्यांनी आत्ताच्या महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय वातावरणावर एक सविस्तर लेख लिहिला आहे। आणि नागपूरचे मुकुंद कुलकर्णी यांनी RSSला जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली, तर त्यांचा व्यक्तिगत अनुभव नागपुरात लहानपणापासून RSS बरोबरचा काय आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि याच्याशिवाय अनेक सुभाष अवसट ज्यांचं मुखपृष्ठ आहे याला, आणि विशेष कवितांचा सेक्शन आहे। आणि मराठीतले जे थोर कवी रॉय केणीकर, तर त्यांचं अप्रकाशित साहित्य आमच्या हाताला लागलं आणि त्याचा एक वेगळा सेक्शन याच्यामध्ये आहे। असं विविधांगी प्रत्येक ह्याला वाचनासाठी आहे। आणि 25वा दिवाळी अंक सादर करताना अनुभवचे जे मुख्य संपादक आहेत सुहास कुलकर्णी आणि संपादक गौरी कानेटकर, या दोघांनी याच्यामध्ये विशेष मेहनत घेतलेली आहे। तर असा हा अनुभवचा दिवाळी अंक। सुरुवातीला जसं म्हटलं की आज मनोरंजनाची, ज्ञान मिळवण्याची अनेक साधनं उपलब्ध असताना देखील बौद्धिक भूक भागवण्यासाठी मराठी वाचक या दिवाळी अंकांनाच पसंती देतो। दिवाळीच्या या प्रसन्न वातावरणामध्ये इतर म्हणजे नवीन कपडे असतील, फराळ असतील, याबरोबरच या दिवाळी अंकांना देखील तुम्ही घरी घेऊन जावा, आवर्जून वाचा। तुम्हाला नक्कीच यातून नवं काहीतरी गवसल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।